तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा. पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा. पोलिसांना कोण बोंबल तरी कशाला, पत्रकार परिषद चालली तरी बोंबलतय, तो तेवढ्यालाच आलेला का फक्त? काय करायचंय काय नाही करायचं हे असले पक्षाने पाठवलेले असते. ते त्यांना काय देणं घेणं नाही, काय सांगितलंय काय करायचं. माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं. यांनी कवा मुंबई बघितलेली नसती. यातले पक्षाचे चमचे असते ते, आणि आपल्या चमच्या अवलादेमुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते. कारण यांना कधी समाज बाप नाही मानला वाटला, यांना नेतेच बाप वाटले आमचे. म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठीचं वाटलं झालं. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही. ज्या ज्या स्पॉटवर पोरं असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण. शांत राहा, आपण वाट बघू. रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा, माझी विनंती आहे तुम्हाला. आता सगळ्या मुंबईत मराठी झाली, काय मुंबईत त्यांनी बघू नये येऊ नये का? ते काय वाईट करणार नाही, शब्द आहे माझा. आणि पोरांना सांगणं अजिबात वाईट करायचं नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले, फक्त वाहन सुरक्षित लावा, पोरांना माझं सांगणं आहे.